केलं होते सुरुवात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 दिवस नंबर दुसरा अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामधील पहिला सामना अगदी टेबल टॉप करून जर आपण पाहिलं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले तो म्हणजे सोसायटी पनवेल हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि त्याचप्रमाणे यानंतर होणारा सामना मुस्तफा रॉयल MCC ए पनवेल आणि त्याचप्रमाणे जय भवानी क्रिकेट संघ दोन्ही टीम कॅप्टनने आपण लगेचच तयार राहायचं कारण की जशी इनिंग संपेल तसं आपण टॉसकडे वळणार आहोत आणि लगेचच मॅचला देखील दुसऱ्या आणि पुढच्या मॅचला सुरुवात देखील करूया. परंतु चालू सामन्याचा उल्लेख करूया ज्या ठिकाणी 1-7 पनवेल आणि ओमसाई 11 पनवेल असा सामना तुमच्या समोर रंगेल. कायम जर आपण पाहिलं ना तर बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य असायचं एकजुटीने राहा आणि एकात्मता आणि कुठल्याही मात्र गोष्टीचा विचार करू नका आणि एक साथ मात्र अगदीच हिंदुत्वासाठी लढा. परंतु आता जर आपण पाहिलं तर मोठा फटका लॉंग ऑफला क्लिअर करेल बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅट्समन ओमसाई 11 या संघाकडून अर्थात अश्विनच्या बॅटमन सुरुवात झाली ती म्हणजे मोठमोठ्या धमाक्या आणि मोठमोठ्या फटकेबाजी करण्यासाठी. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर ते स्वागत केले ते म्हणजे गोलंदाज गोट्या. यावेळेचा कुटप्याचा बॉल लॉंग ऑफला मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक येतात कुठलीच चुकी करत नाहीये. विकेटचं होते पतन. ज्या बॅट्समनने मात्र पहिल्या षटकारला गावला त्याच बॅट्समनला मात्र अगदी परतवल्या डगआउटच्या दिशेने. गडी क्रमांक 1 पहिला धक्का डायमंड डगचा शिकार होत असताना बॅट्समन अश्विन बॅक टू द डगआउट. ओमसाई पहिले सामने 4-4 षटकांचे खेळवले जातील त्यानंतरचे दुसरे सामने हे मात्र 3-3 षटकांचे खेळवण्यात येतात त्यामुळे दोन्ही संघाने मात्र नोंद घ्या. धनंजय भोपीसाठी सुवर्ण संधी आहे. जर पुढच्या 5 कॅचेस त्याने अजून पकडल्या ना तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. अगदी मयूर यांच्याकडून हे कॅश प्राइज झालंय आणि मयूर आणि धनंजय यांची जोडी आणि मैत्रित्वाचं नातं आहे आणि एका मित्राने नक्कीच त्याच्यावरती कॅश प्राइज लगावले. कौतुक करावं लागेल धनुचं देखील. आतापर्यंत टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरी 6 म्हणजे अकाउंट ओपन झाले म्हणजे अगदी टॉप ऑर्डरमध्ये म्हणजे टॉप ऑर्डरच्या पहिल्या बॅट्समन आहेत त्याचं नाव आहे तो म्हणजे अश्विन. तो आता मात्र परतलाय आणि न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे अतिश टॅलेंटेड प्लेयर. यावेळेस अगदी सन्मान दिला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला बाहेर काढायचं होतं चेंडूला परंतु बॉल आणि बॅट याचं कनेक्शन याचं डेडिकेशन थोडंसं उशिरा झालं त्यामुळेच एकच धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. P1चं पहिले शतक. शॉर्ट मिड ऑन आहे शॉर्ट मिड ऑफ आहे त्याचप्रमाणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस मात्र कट करत असताना कव्हर पॉईंटच्या वरतून बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला. बॅट्समन आपण पाहिलं तर गणेशच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका मिथिल धावा 4 येतोय चौकार. अप्रतिम सुरुवात. अश्विन परतला परंतु यावेळी शफल झाल्याच्या नंतर मात्र कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे. शॉर्ट फाईनचं क्षेत्र पूर्ण ओपन होतं आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जेव्हा उतरावं लागतं ना त्यावेळेस मैदानाचा चांगला अभ्यास तुम्हाला असायला हवा. तो अभ्यास करून मात्र संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये उतरले. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर 1-7-11 पनवेल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतोय तर ओमसाई पनवेल ज्या बॅट्समनने आता नुकताच एक चौकार लगावला म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. हॅट्रिकवरती आहे बॅट्समन. जर हॅट्रिक चौकार लगावला तर नक्कीच सामन्यामध्ये मजा येईल. यावेळेस मात्र आतमध्ये येणारे चेंडू सबमरीन डिलेव्हरी ऑफस्टिकला चेंडू मात्र स्वीप पिच झाला आणि पिच होत असताना मात्र टीमचं टोटल जाऊन पोचले ते म्हणजे 1 षटका अखेरीस 15 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. टीम ओमसाई या संघाचा जवळजवळ जर आपण पाहिलं तर गडी बाद झाला तो म्हणजे 1 आणि अश्विनला कशासाठी सलामीला पाठवलं होतं त्याचं उत्तर त्याला मात्र नक्कीच देता आलं नाही. पहिल्या चेंडूवरती नक्कीच त्याने स्वागत केलं गोलंदाज गोट्याचं परंतु नक्कीच त्याने परतवले ते म्हणजे अश्विनला कौतुक करावं लागेल. अचूक लाईन लेन दिशा देखील चांगली ठेवली होती परंतु मिडल ऑर्डरमध्ये
आणि मध्यवर्ती भूमिकामध्ये जर आपण पाहिले तर गणेश हा सलामीला का आलाय त्याचं उत्तर त्याने मात्र 2 चौकार लगावून दिले. म्हणजे टोटल टीमचे धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 15 आणि अजूनही या इनिंगमधील 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मॅचला मजा येईल. जर धनुने 2 विकेट घेतले तर 300 रुपयांचा कॅश प्राइज मयूर यांच्याकडून. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं राहिलं. डिस्टन्स देखील गाठलंय. ते म्हणजे बॅट्समन अतिश याच्या बॅटमधून हा देतोय मोठा धमाका 7 धावसंख्येसाठी. गोट्याचं स्वागत देखील अश्विनी षटकारानेच केलं होतं परंतु अतिशने आता स्वागत केले ते म्हणजे धनुचं ते देखील षटकाराने कौतुक करावं लागेल. अगदीच संपूर्ण विचार मात्र अंमलात आणून संपूर्ण गोष्टी आत्मसात घेऊन मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीम अगदी जल्लोषाने आणि अगदीच उत्साहाने उतरले. ज्या ठिकाणी पहिल्या षटकार तर डेफिनेटली आला. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 21. यावेळेस पिंगे नमेस पंच इशारा काय देतील. येस डॉट आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने याच परिसरातील माजी आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेब त्यांचं देखील सरसे स्वागत. आणि त्याचप्रमाणे याच विभागातील माजी नगर अध्यक्ष शिरीजी घरत साहेब ते देखील उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार. शिरीजी भुटाला साहेब माफ करा त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे याच विभागातील माजी सभापती काशीनाथजी पाटील साहेब आज प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये सीझन नंबर 5 आणि आयवा कॅचसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रेक्षकाने एका आयवा कॅच पकडल्या तर अगदी 100 रुपयांचा कॅश प्राइज देऊन या ठिकाणी त्याला सन्मानित केले जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिली आयवा कॅच आपल्याला पाहायला मिळाली त्या प्रेक्षकाच्या माध्यमातून आणि प्रवीण दादा यांच्या माध्यमातून हे 100 रुपयांचा कॅश प्राइज ठेवण्यात आलंय आयवा कॅचसाठी. यावेळेस मात्र लोअर फुल टच बॉल झेल खाली स्वतः गोलंदाज येतोय परंतु पंच इशारा काय देतील. पंचांचं डिसिजन काय येईल. दोन्ही पंच एकमेकांशी सहमत राहतील एकमेकांच्या निर्णयाशी सहमत राहतील आणि त्यानंतरच ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर जवळजवळ टीमची धावसंख्या 27 आणि गडी बाद झाल्या. आता बाद व्हावं लागेल. तू जर मला एक षटकार मारू शकतो तर मी देखील तुला पडवू डगावच्या दिशेने पाठवू शकतो आणि ते पाठवलं देखील आहे ते म्हणजे धनुने. अगदी पाहुण्यांचं स्वागत त्यानंतर षटकार त्यानंतर विकेट. अगदीच प्रामुख्याने हे संपूर्ण पाहुणे मंडळी आज मात्र प्रवीणजी जाधव साहेबांच्या अगदीच विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. अगदीच आभार व्यक्त करावे लागतील या संपूर्ण पाहुण्यांचं. अतिथी देवो भव. पाहुण्यांचा आदर सन्मान सत्कार या स्पर्धेमध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेचं भगवमय वातावरण. हिंदू हृदय सम्राट हिंदुत्वानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला आत्मसात करून आज सन्मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळे देण्यासाठी मात्र ही स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. 2025 टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 27 या आकड्यावरती आणि टीमचे 2 चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय संतोष. यावेळेस फुल टॉस आणि बीमर आणि त्याला मात्र फेकून दिलाय. अगदी फाईन लेग चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय बॅट्समन संतोषच्या बॅटमधनं 2 बॉलवरती हा चौकार आणि यावरती मिळतील धावा 5 म्हणजे 9 वरती चौकार आल्याच्या नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 32 या आकड्यावरती 32. तर मी विनंती करेन शुभम माळी आणि त्याचप्रमाणे अमित माळी विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. शुभम माळी आणि अमित माळी आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोचत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधावा ही नम्रतेची विनंती आहे. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. याआधीच 9 होता त्यावरती चौकार आला आणि एक एक्स्ट्रा धाव देखील म्हणजे 9 + 4 5 धावा तर डेफिनेटली ॲड झाल्या. चांगलं टोटल उभा राहिलं 32. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा कुठलाच येत नाहीये. येतोय चेंडू डॉट. लाईन पकडली आता मात्र गोलंदाजाने.
अगदीच धनुवरती कॅश प्राइज देखील लागवले जवळजवळ 300 रुपयांचं मयूर यांच्याकडून. एक विकेट तर डेफिनेटली घेतलाय, अजून एक घेतला तर 300 रुपये डेफिनेटली. आज दिवस आहे तो म्हणजे रविवारचा, म्हणजे संध्याकाळी मजा येईल. यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न, आत्मविश्वास भरपूर आहे स्वतःवरती आणि आयवा कॅचसाठी दुसरा प्रेक्षक मात्र नक्कीच पुन्हा एकदा मात्र आयवा कॅचचा मानकरी ठरतो. एकदा जोरदार डाय होऊन जाऊ द्या. प्रेक्षकाला विनंती करेन की आपण या 100 रुपयांचा कॅश प्राइज आयवा कॅचसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलाय. आज मात्र रविवारचा दिवस आहे, संध्याकाळी मात्र डेफिनेटली मजा येईल. आणि आज जर आपण पाहिलं तर धनुला फक्त आणि फक्त उजेडा प्रकाशामध्ये मात्र तारे सितारे दिसत आहेत, ते म्हणजे बॅट्समन. जर आपण पाहिलं तर जवळजवळ आता धावा झाल्यात, त्या म्हणजे 38. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 12 चेंडू आणि 38 धावा. या शतकामध्ये जवळजवळ आल्या त्या म्हणजे 23 आणि पहिल्या शतकामध्ये 15 आल्यात, म्हणजे 38 तर डेफिनेटली झालेत. कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. मन बनवलं होतं मोठा फटका खेचण्यासाठी, तो मोठा फटका आला देखील आहे, तो म्हणजे संतोषच्या बॅटमधून. अगदी स्विच हिटचा अप्रतिम फटका पाहायला मिळाला, तो म्हणजे संतोष इम्प्रेस केलं. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. अश्विन परतला, अतिश परतला, परंतु या गोष्टीचा विचार न करता गणेश आणि संतोष आहे तो मात्र धुमाकूळ घालत आहे. यावेळेस आयवा कॅचचा मानकरी प्रेक्षक नाव काय, धीरज भोईर. नक्कीच आयवा कॅच. आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर यावेळेस आयवा कॅच आणि त्यानंतर गणेश या ठिकाणी मात्र लगावतोय 6. स्वागत केलंय ते म्हणजे गोलंदाज जयेशचं. फॅक्ट से करेंगे सबका स्वागत. आणि स्वागत केलंय प्रत्येक गोलंदाजाचं मात्र स्वागत केलं. धनुच्या षटकामध्ये देखील षटकाराने स्वागत केलं, गोट्याच्या षटकामध्ये देखील षटकाराने स्वागत केले आणि आता जयेश त्याच्या ओव्हरमध्ये देखील षटकाराने स्वागत करत असताना गणेश आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती जयेश आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 44 या आकड्यावरती. तर अमित माळी आणि शुभम माळी विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा. अमित माळी आणि शुभम माळी विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा, ही नम्रतेची विनंती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 चेंडू अखेरीस 44 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये वय वर्ष 40 अधिक असणारे खेळाडू मात्र या मैदानावरती धुमाकूळ घालत होते, परंतु पनवेल शहरातील मात्र आज हे प्रामुख्याने यंग खेळाडू, उदयनमुख खेळाडू, यंग स्टार, युवा जोश मैदानाच्या आतमध्ये आग ओकतात. यावेळेस भन्नाट वेग, लाईन मिस केली बॅट्समनने, येतोय डॉट. चांगलं कमबॅक, कौतुक करावं लागेल. हा चेंडू पडणं गरजेचं होतं, कारण की अगदीच बॅट्समन सेट झाले मैदानाच्या आतमध्ये. त्याचं नाव आहे गणेश. कौतुक करावं लागेल. मोठमोठे फटके, मोठमोठ्या फटक्याच्या सहाय्याने मात्र प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. यावेळेस चेंडू आला तसं सोडून दिला. यष्टिरक्षक बीट झाले, बॅट्समन क्षेत्ररक्षक देखील बीट झाले. बॅट्समनने मात्र चेंडूला सोडून दिलं आणि व्हाईट बॉल. त्यावरती मिळतील धावा 4 मिळतात. टोटल अगदी 4+1 5 धावा टोटल ॲड होतील टीम ओमसाई 11च्या टोटलमध्ये. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 49 या आकड्यावरती. 49. गोलंदाजी मार्कची जयेश, राईट ओव्हर द विकेट. यावेळी शफल झाले, कट केले कव पॉईंटच्या वरतून. झेल खाली क्षेत्ररक्षक, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम झेल. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे अर्थातच धनु, ज्याच्यावरती मात्र 5 झेलसाठी मात्र कॅश प्राइज लागते, म्हणजे तब्बल 300. एक झेल तर डेफिनेटली पकडलाय, माफ करा 3 कॅचेस पकडल्यात, अजून 2 पकडल्या तर डेफिनेटली मजा येईल. 300 रुपयांचा कॅश प्राइज आहे मयूर यांच्याकडून, जे आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून धनुसाठी मात्र कॅश प्राइज लागवले, ते म्हणजे तब्बल 300 रुपये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 49. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समॅन एंटर झाला, विजय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय. कुठेतरी मात्र नक्कीच वेगाने प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज जयेश मात्र नक्कीच लाईन मिस करतोय. वाईट बॉल.
सांघिक अर्धशतक देखील कंप्लीट झाले, 50 देखील लागले टोटल वरती. यावेळेस मात्र ऑन साइडला कही पे निघाय कही पे निशाणा, बॉल लँड होईल प्रेक्षकांच्या भेटीला. मिळतील धावासा. बॅट्समन विजयच्या बॅट मध्ये येतोय हा दमदार पॉवरफुल षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या जम पोचली ती म्हणजे अब तक 56. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. अजून 2 चेंडूवरती 2 मोठमोठे फटके मारणार डेफिनेटली. नावातच जोश आहे आणि विजयाचा झेंडा मात्र रोवावा लागेल. आणि यावेळेस मात्र जसा आम्ही प्रश्न केला तशा आमच्या प्रश्नांना मात्र वाव देत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार आणि मारतोय बॅट्समन विजयच्या बॅटमधनं पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. संपूर्ण महाराष्ट्राची मातृभाषा ती म्हणजे मराठी आणि महाराष्ट्राचं अस्तित्व निर्माण करत असताना बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार लगावून मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. नाव आहे विजय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गली क्षेत्रामधून मात्र चेंडू रिलीज होईल. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये शतकाची देखील होते समाप्ती. म्हणजे 3 शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 62 या आकड्यावरती. प्रामुख्याने आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण वळणार आहोत. आमचे प्रामुख्याने अतिथी मान्यवर त्यांचा आपण करूया सन्मान. जर आपण पाहिलं तर याच परिसरातील माजी आमदार बाळारामजी पाटील सर यांचा आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खूप खूप आभार असतील. सातत्यपूर्ण मात्र अगदीच कार्यरत राहिले. आज प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सन्माननीय शिरीषजी बुटाला साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय प्रवीणजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते पण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. अनेक पाहुणे मंडळी आहेत. अतिथी देवो भव. पाहुण्यांचा आदर सन्मान सत्कार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आदर आणि सन्मान करत असताना संपूर्ण आयोजक मंडळी संपूर्ण आयोजक कमिटी नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफला ऑन साइडला बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओव्हर द रोफ बॅट्समन विजयच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. आणि अजून एक प्रेक्षक आयवा कॅचचा मानकरी ठरलाय. रोख रुपये 100 रुपये. या स्पर्धेच्या प्रमुख प्रणेते प्रवीणजी जाधव साहेब यांच्याकडून रोख रुपये 100 रुपये आयवा कॅचसाठी कौतुक करावं लागेल. यावेळेस सफल झाले. बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे टावरिंग 6 बॅट्समन विजयच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. 6 धावा. अजून एक षटकार आला तर रामा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. 2 तर डेफिनेटली आलेत. अजून एक मारायचा. जर एक आला तर मॅच मध्ये मात्र मजा येईल. टीमचं टोटल जाऊन पोचलंय ते म्हणजे जवळजवळ 75 या आकड्यावरती. 75 धावा. अंतिमचं शतक स्वागत केलंय गोलंदाज भाईचं. परंतु आता जर आपण पाहिलं तर विजय मॅच मध्ये मात्र अगदीच कलाटणी देणारा क्षण मॅच मध्ये मात्र रंगतदार आणले. 2 षटकार लगावलेत. जवळजवळ जर आपण पाहिलं तर दबाव. यावेळेस मात्र फुल टॉस आणि पंच इशारा काय देतात. अर्थातच क्षेत्ररक्षक बीट झाले आणि नो बॉल. त्यावरती 4 धावा आणि फ्री हिट पुढचा. टीमची धावसंख्या 81. माफ करा 80 धावा. आजच्या दिवसातील अंतिमच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट बॅटिंग परफॉर्मन्स. आणि आता जर आपण पाहिलं तर फटका फसलाय परंतु बॅट्समन त्या ठिकाणी मात्र बेट झाले. फ्रीटच्या बॉलवरती मिळतील धावा 4. चौकार येतोय विजयच्या बॅटमधनं म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 84. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ज्या संघाने लगावली आहे नाव आहे ओम साई 11 पनवेल. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे.
जर 2 चेंडूवरती एक बाउंड्री जर आली तर रामा यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे याआधी षटकारांसाठी 500 रुपये होतं, आता मात्र चौकारांसाठी मात्र 500 रुपये ठेवलेत. कौतुक करावं लागेल. बक्षिसांची लईलूट, मॅचमध्ये मजा येते. यावेळेस मात्र ज्या ठिकाणी षटकारांसाठी लगावली होती, परंतु यावेळेस येतंय काय तो म्हणजे षटकार. कारण की विजयला माहीत आहे की खाईल तर फटकेशील नाही तर उपाशी, आणि फटकेबाजी तर मैदानाच्या आतमध्ये विजयाची आहे. आणि विजयाच्या अगदी नावातच विजय त्याने मात्र नक्कीच रोवलंय. सगळ्या गोष्टी मात्र आत्मसात केल्यात. अजून एक षटकार आला तर डेफिनेटली 500 रामा यांच्याकडून. तो मारेल देखील, आत्मविश्वास भरपूर आहे स्वतःवरती. परंतु यावेळेस काय घडतंय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर आपल्याला पाहायला मिळते तर विजयच्या बॅटमध्ये हा चौकार पाहायला मिळेल. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 94 धावा. आणि येणारे चेंडू असतील 24. आणि जिंकण्यासाठी टीम 1711 पनवेल या संघासमोर टार्गेट आहे ते म्हणजे जवळजवळ 95 या धावसंख्येचं. एकदा बॅटिंग आवडली असं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल बॅटिंग परफॉर्मन्स, इम्प्रेस केलं विजयने, कौतुक करावं लागेल. यानंतर होणारा सामना जर आपण पाहिलं तर इनिंग ब्रेक्समध्ये त्या संघाला इन्व्हाइट करूया. अर्थातच जय भवानी क्रिकेट संघ, आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्याच्या समोर असेल MCC मुस्तफा रॉयल्स MCC पनवेल. दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण लगेचच टॉस का बॉस या मंचावरती या, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल आमच्या मुख्य टॉस का बॉस या मंचावरती. मुस्तफा रॉयल पनवेल MCC या संघामध्ये मात्र, आणि त्याचप्रमाणे जय भवानी क्रिकेट संघ या 2 संघामध्ये आपण करूया टॉस आमच्या टॉस का बॉस या मंचावरती, ज्या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रामुख्याने अतिथी मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या पुढचा मॅच मुस्तफा रॉयल MCC पनवेल आणि जय भवानी क्रिकेट संघ या दोन्ही संघामध्ये या पुढचा टॉस या ठिकाणी करण्यात येईल. तर मी विनंती करेन दोन्ही टीमला की आपण लगेचच टॉस का बॉस या मंचावरती या. मुस्तफा रॉयल MCC पनवेल आणि त्याचप्रमाणे जय भवानी क्रिकेट संघ, दोन्ही टीम कॅप्टन लगेच यायचे टॉस का बॉस या मंचावरती. जय भवानी टीमचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या माहितीप्रमाणे. अर्थातच ते प्रामुख्याने या स्पर्धेचे आयोजक प्रमुख आहात, तर तो संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मुस्तफा रॉयल MCC या संघाचा देखील कॅप्टन उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर महिला महानगर संघटिका सन्माननीय श्रीमती लीनाताई गरड मॅडम आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले ते शिवसेनेचे प्रमुख नेते सन्माननीय मधुभाऊ पाटोळे यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो, ते देखील उपस्थित राहिलेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मधुभाऊ पाटील साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रामुख्याने या मान्यवरांच्या शुभ हस्ते 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक या ठिकाणी देण्यात आले, तर त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. हे प्रामुख्याने अतिथी मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर टॉस देखील आपण करूया टॉस का बॉस या मंचावरती, ज्या ठिकाणी जय भवानी क्रिकेट संघ आणि मुस्तफा रॉयल MCC पनवेल या दोन्ही संघामध्ये आपण करणार आहोत टॉस. तर MCC पनवेल टीम कॅप्टन, मुस्तफा रॉयल MCC पनवेल टीम कॅप्टन आपण यायचं आहे ही विनंती आहे. प्रेक्षकांना विनंती करेन की आपण जो यष्टांच्या मागे आपण जो बॅनर पाहतोय त्या बॅनरच्या थोडंसं साईडला व्हा. प्रेक्षक विनंती करेन आपण बॅनरच्या थोडंसं साईडला व्हायचं आहे, विनंती असेल.
प्रेक्षक विनंती करेन की आपण बॅनरच्या थोडेसे साईडला बा. लाईनमॅन विनंती असेल जर आपण प्रेक्षकांना लाईनमॅनच्या भूमिकेत आपण प्रेक्षकांना जर आपण त्यांना सांगितलं साईडला व्हायला त्याचे उत्तम राहील. ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. ज्या ठिकाणी आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही संघाच्या टीम कॅप्टन माझ्या माहितीप्रमाणे जय भवानी क्रिकेट संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी विनंती करेन टीम मुस्तफा रॉयल MCC पनवेल या टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की मी आपण उपस्थित राहायचं आमच्या टॉस का बॉस या मंचावरती. तर मी अतिथी मान्यवर पाहुण्यांना विनंती करेन श्रीमती सौ लीना गरड मॅडम आपल्या शुभस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे मुस्तफा रॉयल MCC या संघाने मात्र नक्कीच टॉस जिंकलाय. आणि सर विनंती असेल आपला डिसिजन लगेच आमच्यापर्यंत कळवा ही विनंती. अर्थातच क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतलाय टीम मुस्तफा रॉयल MCC A या संघाने. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि मुख्य अतिथी म्हणून आपण ज्यांना पाहतोय त्या पनवेल महिला महानगर संघटिका प्रामुख्याने सौ लीना गरड मॅडम आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने याच विभागातील शिवसेनेचे प्रमुख नेते मधुभाऊ पाटील आज देखील उपस्थित राहिलेत. तर या संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते जर आपण पाहिलं तर हा टॉस देखील झाला. आणि या स्पर्धेसाठी जवळजवळ दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देखील या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. तर त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. असं सहकार्य कार्य त्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आणि गेली कित्येक वर्ष समाजकारणामध्ये देखील आणि राजकारणामध्ये देखील सातत्यपूर्ण राहिले. तर त्यांचे आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. परंतु यावेळेस मात्र फुल टॉस बॉलवरती मोठा फटका खेचायचा होता परंतु बॉल गेला सीमारेषा पलीकडे. खूप खूप आभार. अतिथी देवभाव पाहुण्यांचा आदर सन्मान सत्कार करणं अतिशय महत्त्वाचा. तो आदर सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार देखील पडत असताना जरूर पाहायला मिळेल. आतापर्यंत जर आपण पाहिले तर पहिले 2 चेंडू डॉट पडल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकाराने अकाउंट ओपन केलं. नाव आहे निलेश. यावेळेस फुल टॉस त्याला फुल ट्रोल करत असताना झेल खाली क्षेत्ररक्षक अश्विन कुठलीच चुकी करत नाहीये. बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवता आलं नाही परंतु क्षेत्ररक्षकामध्ये मात्र चमकदार कामगिरी. विकेटचं होतंय पतन. गडी क्रमांक 1 टीम 1711 पनवेल या संघाचा पहिला गडी. आणि नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान देखील केला जातोय. सन्माननीय शिवसेनेचे प्रामुख्याने नेते मधुभाऊ पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. माफ करा पनवेल महिला महानगर संघटिका सन्माननीय श्रीमती सौ लीना गरड मॅडम यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर संपन्न करतोय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे प्रामुख्याने नेते मधुभाऊ पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेची एक आठवण भेट म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 हे सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे अतिथी मान्यवर म्हणून आमचे मुख्य व्यासपीठाचे पाहुणे मंडळी यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. खूप खूप आभार. आज या ठिकाणी प्रामुख्याने त्यांचा बहुमूल्य वेळ मात्र आज त्यांनी दिला. त्यांचे आम्ही मनाच्या अंतर्गतापासून आभार व्यक्त करतो आणि मॅचच्या दिशेने वळतोय. ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ऐतिहासिक असे क्रीडांगण जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजचं ही क्रीडांगण क्रिकेटची ही दमदार आमदार स्पर्धा जर आपण पाहिली तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 2 अंतिमचा दिवस. यावेळेस काय घडतंय? एक धाव कंप्लीट बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात आणि शतकाची होते समाप्ती. म्हणजे एक शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12. या आकड्यावरती 12 लॉस ऑफ 1 विकेट
निलेश परतलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धावा. 95 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर प्रेक्षक विनंती असेल, मुस्तफा रॉयल एमसीसी टीम आपण थोडेसे बॅनरच्या समोरून थोडेसे साईड लावा, ही विनंती आहे. मुस्तफा रॉयल एमसीसी टीम विनंती असेल आपण बॅनर पासून थोडेसे साईड लावा. नवीन गोलंदाजी मार्गवरती जयेंद्र. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करेल, बॉल जाईल प्रेक्षकांच्या. अर्थातच लाईनमॅन आमच्यापर्यंत नक्कीच इशारा देतील. काय घडेल काय असेल. अर्थातच हा दिलाय षटकार, मोठा फटका 6 धावसंख्येसाठी. कौतुक करावं लागेल. व्हॉट अ बॅटिंग यार, अप्रतिम फटका. धावांचा ग्राफ खूप मोठा आहे, धावांचा डोंगर खूप मोठा आहे आणि तो डोंगर चढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता गोट्या, ज्याने मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 15 धावा खर्च केला, तोच आता गोट्या मात्र बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला, फटका फसला, झेल खाली क्षेत्ररक्षक कॅच करतो, ड्रॉप. झेल मात्र नक्कीच धरणी मातेला दान. आणि त्यानंतर ही चूक आहे का, नक्कीच तुम्हाला मागणी पडू शकते. चुका आणि चुका ज्या वेळेस तुम्ही चुकता त्या वेळेस मात्र तुम्हाला त्या गोष्टीचा मात्र नक्कीच भुर्दंड भरावा लागतो. जर आपण पाहिले तर जवळजवळ टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 आहे. यावेळेस शफल झाले, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो, बॅकअप खराब. त्या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसंख्येसाठी मात्र नक्कीच मानस दाखवलं होतं परंतु धाडस त्या ठिकाणी राहिलं नाही. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुणे जर आपण पाहिलं तर श्रीमती याच विभागातील नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोकर मॅडम आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावा ऍड होते. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे नगरसेविका प्रीती जॉर्ज मॅडम त्या देखील आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये बॉल चाललाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन नयनच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार, 4 धावा. अप्रतिम फटका. निलेश जरी परतला असेल तरी त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. आणि क्रिकेटचा खेळ हा मुळात संपूर्ण 11 खेळाडूंचा आहे, त्यामुळे 11 खेळाडूंचा संघर्ष आणि त्यांचा असलेला सहभाग हा महत्वाचा राहील. यावेळेस मग फॉलोइंग स्वीप, अप्रतिम टायमिंग बेमिसाल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र अतिश कुठलीच चुकी करत नाहीये. अचूक थ्रो यष्ट्यांच्या अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम चांगलं फील्ड प्लेसमेंट. जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा देखील वाचवल्या. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आणि टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती, माफ करा 28 या आकड्यावरती. यावेळेस प्रचंड वेगाने बॅटचा फेस ओपन केला. बॅटच्या रडारमध्ये बॉल आल्यानंतर मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला येत्या फंबलिंग झाली. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावसंख्येला कंप्लीट करताना 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम टायमिंग. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय जॉनी जॉर्ज साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आपण देखील स्थानपन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि जर आपण पाहिलं तर जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये 1-7-11 पनवेल आणि ओम साई असा हा सामना तुमच्यासमोर रंगतोय.
स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनचा जर विचार केला ना तर वय वर्ष 40 ओलांडली आहे, परंतु क्रिकेटसाठी संपूर्ण श्रेय आणि प्राधान्य मात्र आपल्या संघासाठी त्यांनी दिलंय. कौतुक करावं लागेल. तुमच्या नेतृत्वासाठी वय नाही, क्षमता आणि सामर्थ्य असायला हवं. आत्मविश्वास असेल ना, तुम्ही कुठल्याही क्षणी मात्र तुमचा खेळ तुम्ही रंगवू शकता. परंतु यावेळेस काय घडतंय, अर्थात बाईटच्या स्वरूपात येणाऱ्या हा 4 धाबा अगदी टीमसाठी योग्य राहतील आणि अर्थात टीमच्या टोटलमध्ये त्या ॲड देखील राहतील. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 34. अजून करायच्या त्या म्हणजे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63, माफ करा 61 धावा. 11 चेंडू आणि 61 धावा कराव्या लागतील. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. स्ट्रायकर एंडला प्रचंड क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला खेळाडू नयन यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. चांगली लाईन लेन अगदी खोलवर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह करायचा होता ऑन साईडला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा उशिरा झाला कारणामुळे मात्र हा डॉट आलाय. टीमची धावसंख्या 34. यावेळेस फुल टॉस आणि त्याला मात्र पाठवलंय या मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला. सीमारेषा पलीकडे येतोय नयनच्या बॅटमधनं हा षटकार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग. अगदीच वेळेनुसार मात्र हे फटकेबाजी करायची सुरुवात होते, परंतु धावसंख्येचा ग्राफ खूप मोठा आहे, आलेख खूप मोठा आहे, डोंगर खूप मोठा चढायचा आहे. ज्या प्रकारे माउंट एव्हरेस्टवरती चढण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो, तशा प्रकारे मात्र धावसंख्येचा डोंगर मात्र चढण्यासाठी मात्र तोच प्रयत्न चालू आहे. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. त्या प्रयत्नात यश मिळो अगर न मिळो, परंतु प्रयत्न केल्याचं एक समाधान तर नक्कीच मिळेल. परंतु यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला शिस्त, परिश्रम आणि संयम ठेवावा लागेल. यशाची मुळात व्याख्याच ही आहे, शिस्त, परिश्रम आणि संयम. या 3 गोष्टी तुम्ही जर आत्मसात केलात ना तर डेफिनेटली अगदी यशाच्या उंबरठ्यावरती तुम्ही जाऊन पोहोचाल. आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक तीच दिशा, तोच बॅट्समन आणि तोच गोलंदाज, त्याच्या विरोधात मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती येतील 2 षटकार. टीमची धावसंख्या 46. वय वर्ष 48, परंतु असं म्हटलं जातं ना, एज जस्ट नंबर. क्रिकेट या खेळाला वयाची मर्यादा नाही. तुम्ही वय वर्ष 17, 18, 13, 14चे खेळाडू देखील बघाल ना, ते देखील अशीच बॅटिंग करतात. परंतु आता नयन यावेळेस एकदा टायमिंग चांगलं आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 चेंडूवरती 3 लागोपाठचे षटकार. षटकारांची हॅट्रिक आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील दुसरी षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे अर्थातच टीम आहे 17-11 या संघाचा नयन. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार लगावून टीमचं टोटल जाऊन पोहोचवत आहे ते म्हणजे 52 या आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि करायच्यात त्या म्हणजे 43. जर हा मोठा फटका आला तर डेफिनेटली धावा मात्र शेवटच्या षटकामध्ये काहीतरी कमी राहतील. परंतु प्रेशर टाकले. ज्या गणेशने पहिल्या इनिंगमध्ये धावांचा पाऊस पाडला होता ना, जवळजवळ ज्या गणेशने जर आपण पाहिलं तर अनेक धावसंख्या लगवल्या, तोच गणेश आता मात्र थोडासा मार खातोय. कारण की 17-11 या संघाला देखील माहीत असेल, जर तुम्ही आमच्या विरुद्ध अशी बॅटिंग कराल ना तर थोडेच थोडं उत्तर आम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये देऊ. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू अगदीच ड्राईव्ह करायचा, परंतु काय घडतंय, आधीच दुष्काळ आणि त्या दुष्काळात मात्र हा 13वा महिना, त्यावरती येणारी एक सिंगल आणि या सिंगलने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 षटका अखेरीस 53 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 42 या धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 42 धावा. 6 मोठमोठे फटके कंपल्सरी मारावे लागतील. परंतु जर आपण पाहिलं तर ते मोठमोठे फटके आल्यानंतर देखील तुम्हाला सामन्यापासून थोडेसे माघार घ्यावे लागेल. परंतु जर आपण पाहिलं तर मॅच खेळावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर मात्र काही ना काहीतरी मात्र प्रयत्न करावे लागेल. काही ना काहीतरी मात्र नक्कीच युक्ती आखावी लागेल. परंतु यावेळेस नो मॅच लँडमध्ये चेंडूर ट्रॅव्हल होते. 1 बॉल तर गेलाय, त्यावरती मिळाली फक्त 1 सिंगल. टीमची धावसंख्या 54. अजूनही करायच्या त्या म्हणजे 41.
यावेळेस व्ही शेप मध्ये डाऊन दी बॉल, बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या अगदीच जवळ. एकच धाव. टीमची धावसंख्या उपस्थिती म्हणजे 55. अगदीच एकच इरादा आहे, लढा किंवा मरा. करून दाखवायचं असेल तर मग लढावं लागेल. यावेळेस मात्र लढतोय आणि लढावं लागेल आणि लढाई योद्धा म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तो म्हणजे नयन. अप्रतिम बॅटिंग, काय इम्प्रेस केलं यार. जवळजवळ आपण पाहिलं तर 5 षटकार आणि 2-1 चौकार अशा पद्धतीने मात्र खेळतोय. कौतुक करावं लागेल. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. यावेळेस मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, झेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक येत आहेत, कुठलीच चुकी करत नाहीये. विकेटचं होतंय पतन. गडी क्रमांक 2 नयन. वैयक्तिक धावा मात्र जर आपण पाहिलं तर आमचं कॅल्क्युलेशन आणि आकड्यांची जुळवाजुळव केली तर जवळजवळ वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती मात्र आपली खेळी थांबवली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 39 धावा मात्र लगावून मैदान सोडलंय आणि आपल्या संघाला मात्र साजेशीर अशी बॅटिंग त्याने करण्याचा प्रयत्न. वय वर्ष 48 आणि असं म्हटलं जातं एज जस्ट नंबर, आणि त्या वयाला मात्र कुठलीच मर्यादा नाही. फक्त तुमचं श्रेय क्रिकेट आणि क्रिकेटला तेच श्रेय दिलं. हँड्स ऑफ यू दादा, अभिनंदन. खूप चांगला बॅटिंग परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि तुमच्या संघाला देखील. परंतु अंतिमचे 2 बॉल आणि करायच्या त्या म्हणजे 34. 2 चेंडू आणि 34 धावा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा गडी बाद होत आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 2 षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, परंतु अंतिमचा बॉल आणि हॅट्रिकची संधी. गोलंदाजाचं नाव आहे तो म्हणजे संतोष. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे सतीश. सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश. तर षटकार आला तर अश्विन कडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. सतीश उर्फ लारा, नावातच मात्र दमदार आहे. अगदीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील ब्लेन लारा म्हणून नामांकित खेळाडू खेळला जातो. परंतु यावेळेस सतीश उर्फ लारा. परंतु यावेळेस काय होतंय, डॉट बॉल आणि हार्ड लक टीम 1-7-11. खूप चांगला परफॉर्मन्स, खास करून हँड्स ऑफ यू नयन दादा. खूप चांगला बॅटिंग परफॉर्मन्स तुम्ही दाखवलात. या स्पर्धेमधून तुम्हाला मात्र नक्कीच माघार घ्यावी लागते. परंतु येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी 1-7-11 संघाला मात्र खूप सारे शुभेच्छा असतील. आणि आपण जाऊया MCC मुस्तफा रॉयल्स MCC या संघाला विनंती करेन की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आपण टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जर आपण पाहिलं तर आमच्या आकडेवारीची मात्र जुळणी केल्याच्या नंतर